इतिहासात एक युरोपकडील फिलॉसॉफर रुसो होऊन गेलेत. त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली होती. व्हेन द पीपल शॉल नॉट हॅव इट टू ईट दे विल ईट द रिच पीपल. म्हणजेच गरीब आणि श्रीमंत यामधील स्पष्टीकरण दिलं होतं. जेव्हा गरिबांजवळ खाण्यासाठी काहीही नसेल तेव्हा ते श्रीमंत लोकांना खातील. अशा वेळेत या पूर्ण घटनाक्रमाच्या आधारावर जगात जी गरीब आणि श्रीमंतामधील जो फरक आहे या विषयावर आधारित केलं गेलं होतं. आता एवढ्यातच भारताने ऑक्सफॅम रिपोर्ट काढला गेलेला आहे. त्या रिपोर्टमध्ये भारतात जे गरीब आणि श्रीमंतामधील अंतर आहे त्या दोघांमधील फरक समजून घेण्याचा प्रयत्न केला गेला. नमस्कार मंडळी, मी गायत्री. या व्हिडिओमध्ये आपण या दोघांमधील फरक समजून घेऊ. भारताचा एक ऑर्गनायझेशन आहे ऑक्सफॅम इंडिया, जो एक नॅशनल ऑर्गनायझेशनचीच एक ब्रांच आहे. हे जे नॅशनल ऑक्सफॅम हे खरं तर फक्त गरिबीचं उन्मूलन आणि जगातील गरिबी कमी करण्यासाठी काम करतात आणि मंथली एक रिपोर्ट प्रकाशित करतात. याच आधारावर ऑक्सफॅम इंडियाने रिपोर्ट प्रकाशित केला गेलेला आहे. याचंच टायटल आहे सर्व्हायव्हल ऑफ द रिचेस्ट द इंडिया स्टोरी. या रिपोर्टमध्ये भारतामध्ये किती जास्त आय असमानता दर्शवली आहे, म्हणजेच इन्कम इनइक्वॅलिटी प्रत्यक्षित केली गेली आहे हे दाखवले. याच विषयावर बोलण्याचा प्रयत्न करते. या रिपोर्टमध्ये खूप महत्त्वाचे प्रेझेंटेशन केलं आहे. भारतामध्ये 5% भारतीय असे आहेत. भारताचा 60% संपत्तीचा हिस्सा या 5% भारतीय श्रीमंत लोकांकडे आहे. म्हणजेच भारताचा पूर्ण 60% संपत्तीवर फक्त 5% लोकांचा अधिकार आहे आणि भारताचे 50% गरीब लोक आहेत, त्यांच्याकडे फक्त 3% भारतीय संपत्ती आहे. तर या आकड्यांवरून आपल्याला असं समजतं की श्रीमंत आणि गरीब यामध्ये किती अंतर आहे. एवढंच नाही तर रिपोर्टमध्ये हेही सांगितलं गेलं आहे भारताचे सगळ्यात जास्त 21 श्रीमंत लोक आहेत. त्यांच्याजवळ भारताचे 70 करोडपेक्षाही जास्त संपत्तीचा हिस्सा आहे. याही नंतर रिपोर्टमध्ये भारतात अलीकडील वर्षामध्ये जितके अरबपतींची संख्या वाढली आहे त्यांच्या संख्येमध्ये 2020मध्ये वाढ झालेली आहे. 2020मध्ये अरबपतींची संख्या 120 होती. तसेच भारतीय अरबपतींची संख्या 2022मध्ये जाऊन 166 झाली. याही नंतर रिपोर्टमध्ये 2012 ते वर्ष 2021च्या पिरियडमध्ये भारतात जी संपत्ती अस्तित्वात आली, जे काही वेल्थसाठी क्रिएशन केलं गेलं होतं, जी काही 40% संपत्ती होती ती फक्त 1% लोकांकडेच गेली. सांगायचं हेच की या दोघांमध्ये किती मोठा फरक लक्षात येतो. या त्यानंतर भारताचे जे 100% सगळ्यात श्रीमंत लोक आहेत त्यांची पूर्ण संपत्तीचा आकडा $660 बिलियन आसपास आहे. आता ही जी 660 बिलियनची संपत्ती भारत सरकारला कमीत कमी 18 महिने फंड देऊ शकते. आणि रिपोर्ट हेही सांगते की 2021 नंतर म्हणजेच कोरोनाची इतकी भयंकर महामारीची सुरुवात झाल्यानंतर भारताचे 10% श्रीमंत लोक आहेत त्यांच्या संपत्तीत 32% संपत्तीची वाढ झालेली दिसून येते. याचं आपण एक उदाहरण बघू. भारतातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे गौतम अदानी. यांच्या संपत्तीत कोविड-19 नंतर 800% संपत्तीत वाढ झालेली दिसते आणि दुसरीकडे जे गरीब लोक आहेत त्यांच्या संपत्तीचा स्तर कमी झालेला दिसतो. या आकडेनुसार खरं सांगायचं तर कोविड-19 नंतर आय असमानता खूप जास्त फरक झालेला दिसून येतो. गरीब आणि श्रीमंतामधील हे अंतर आहे खूप जास्त झालेलं. पण इथे प्रश्न हा पडतो की इन्कम इनइक्वॅलिटी खूप वर्षापासून झालेली दिसून येते. जेव्हापासून टॅक्स रिफॉर्म झालं, भारतामध्ये लिबरलायझेशन झालं, तेव्हापासून इन्कम इनइक्वॅलिटीला हा फरक आहे आणि खूप वेगाने वाढत आहे. पण मागील काही वर्षात असं काय झालं की भारतामध्ये इन्कम इनइक्वॅलिटी इतकी जास्त प्रमाणात वाढली. तर यासाठी या रिपोर्टमधील सरकारच्या नीतींना जबाबदार ठरवलं गेलं आहे. कसं या नीतीवर जबाबदार ठरवलं गेलं यावर स्पष्टीकरण देऊ. जेव्हा भारतामध्ये कोविड-19 महामारीची सुरुवात झालेली नव्हती, म्हणजेच कोविड-19मध्ये केंद्र सरकारने आपलं बजेट तयार केलं होतं
2019मध्ये. तेव्हा बजेटमध्ये केंद्र सरकारने कॉर्पोरेट टॅक्सला 30%हून 22% करण्याची घोषणा केली. आणि एवढंच नाही तर केंद्र सरकारने हेही म्हटलं होतं की ज्या नवीन कॉर्पोरेटेड कंपन्या आहेत त्यांचा जो कर आहे त्यांना फक्त 15% कॉर्पोरेटेड टॅक्स द्यावा लागेल. आणि तर केंद्र सरकारने ज्या भारतातील मोठ्या कंपन्या होत्या, जे काही भारतातील श्रीमंत लोक होते त्यांना टॅक्स कमी केला. या निर्णयामुळे भारताचा जो मिळणारा कर त्यामध्ये 16% कमतरता झाली. या पूर्ण निर्णयामुळे केंद्र सरकारला 1.84 लाख करोड रुपयाचं नुकसान झालं. म्हणजेच केंद्र सरकारला खूप मोठं नुकसान झालं होतं. मग जेव्हा केंद्र सरकारला राजस्व करमध्ये कमी आली तेव्हा काय केलं? मग केंद्र सरकारने या करामध्ये वाढ करण्यासाठी त्यांनी GST मध्ये वाढ केली आणि पेट्रोल डिझेलच्या टॅक्समध्ये सुद्धा वाढ केली. मग काय झालं तर जे भारतातील श्रीमंत लोक आहेत त्यांना फायदा झाला, त्यांच्या टॅक्समध्ये कमी करण्यात आली. दुसरीकडे जे गरीब लोक आहेत त्यांच्यावर जो अप्रत्यक्ष कर तो खूप मोठ्या प्रमाणात लावला जातोय. जसं की GST मध्ये जर वाढ केली गेली तर सामान्य जे गरीब लोक आहेत त्यांना इनडायरेक्ट टॅक्स पे करावा लागतो, अप्रत्यक्ष कर द्यावा लागतो. म्हणजे जे भारताचे सामान्य गरीब लोक आहेत त्यांना त्यांचा खिसा रिकामा करावा लागतो. केंद्र सरकारच्या या नीतींना जबाबदार ठरवलं गेलं. सरकारच्या योजनामुळे भारताचे जे 50% गरीब लोक आहेत त्यांच्या तुलनेत जे भारताचे 10% ते 30% लोक यांच्या तुलनेत भारताच्या 50% लोकांना 6% जास्त कर द्यावा लागतो. जसं 2022मध्ये भारताचे 50% गरीब लोक आहेत त्यांच्याकडून दुसरीकडे जे 10% श्रीमंत लोक आहेत त्यांनी फक्त 4% प्रत्यक्षित कर भरला होता. त्यांच्या संपत्तीच्या तुलनेत हा कर खूप कमी आहे. म्हणजे जे केंद्र सरकारच्या योजना आहेत त्या योजनांमुळे गरीब लोकांना खूप सगळा कर भरावा लागतोय आणि त्यामुळे श्रीमंत आणि गरीब लोकांमध्ये एवढा अंतर दिसून येतो. एवढंच नाही तर केंद्र सरकारची जी नीती आहे त्यात मुद्रास्फीती ही एक नवीन पॉलिसी ॲड केली गेली. त्यामध्ये 2022मधील सप्टेंबर जो काही शहरी मुद्रास्फीती होती म्हणजे शहराकडून आलेला जो कर होता तो 7.27% पर्यंत होता, जो की ग्रामीण मुद्रास्फीती होती ती 7.56% जवळपास होती. म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना पैशाची मिळकत खूप कमी प्रमाणात आहे तरीही तेथील लोकांना जास्त प्रमाणात कर द्यावा लागतोय. एवढंच नाही तर भारतात जेव्हा महागाई वाढू लागली तेव्हा भारताने RBI बँकेकडून काही निर्णय घेतले गेले. याच निर्णयावर भारताने रेपो रेटमध्येही वाढ केली गेली. तर हा रेपो रेट वाढण्याचा परिणाम हा दिसून आला, जो EMI त्यामध्ये वाढ दिसून आली आणि बँकेकडून जे काही सामान्य लोक होते त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे वसूल करण्यात आले. ही तर वन साईड. पण याच्या दुसऱ्या बाजूला मागील 6 वर्षाला फायनान्शियल इयर्समध्ये केंद्र सरकारने सार्वजनिक बँकांकडून 11 लाख करोड लोनला NPA घोषित करण्यात आला. म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट्स घोषित करण्यात आले. म्हणजेच 11 लाख करोड बँकांजवळ परत येणार नाहीत. या पलीकडे केंद्र सरकारच्या ज्या सार्वजनिक बँका आहेत त्यांच्याकडून श्रीमंत लोकांचे कर्ज माफ केले गेले. तर दुसरीकडे जे सार्वजनिक बँका आहेत त्या बँका गरीब लोकांकडून जास्त प्रमाणात पैसे वसूल करत आहेत. जबरदस्तीने त्यांच्याकडून लोन भरणी मागितली जाते. यामुळे असा परिणाम झाला की जी भारताची श्रीमंत लोक होते ती मोठी कॉर्पोरेट कंपनी होत्या त्यांच्या प्रॉफिट 70% वाढ झालेली दिसून येते. तर दुसरीकडे 84% लोकांकडे त्यांच्या आयमध्ये कमी झालेली दिसते. म्हणून श्रीमंत लोकांकडे पैशाचा पाऊस पडायला लागला आणि गरीब लोकांकडे फक्त बाभळीची झाडं वाटायला आली. म्हणजेच या सगळ्यासाठी सरकारच्या नीतीला जबाबदार मानलं जातं. पण यावर खरा प्रश्न हा पडतो की याचा परिणाम कोणावर आणि किती लोकांवर कसा दिसून येतो. या पूर्ण परिस्थितीमुळे गरीब लोकांना भूक, बेरोजगारी, महागाई आणि स्वास्थ्य संकट जसं की कोविड-19ची महामारी या सगळ्या परिणामांना सामोरे जावं लागलं. तसेच श्रीमंत लोकांना प्रॉफिट वाढत चाललं आहे. जे भारतातील बिलियनियर्स आहेत त्यांची संख्या वाढत आहेत आणि एवढ्यात गरीब लोकांकडे एवढीही मिळकत नाही की ते स्वतःच्या मूलभूत गरजाही पूर्ण करू शकतील. बहुतेक हेच कारण असावं की भारतात प्रत्येक वर्ष काही गरीब लोक भुकेसाठी मरतात.
त्यांचे हे हाल यामुळे होतात की त्यांच्याकडे एक टाइमाचं जेवणसुद्धा त्यांना मुबलक प्रमाणात मिळत नाही आहे. आणि दुसरीकडे जे श्रीमंत लोक आहेत त्यांच्या संपत्तीत 800% वाढ झालेली दिसून येते. तर भारतामध्ये जी इन्कम इनइक्वॅलिटी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते. यामुळे भारतामध्ये श्रीमंत लोकांची संख्या वाढली आणि ज्या लोकांकडे एका टायमाचं जेवण मिळणं पुरेसं आहे अशा गरीब लोकांच्या संख्येमध्ये पण वाढ झाली. 2018मध्ये ज्या लोकांकडे जेवणासाठी पुरेसे पैसे नव्हते अशा लोकांची संख्या 190 मिलियनच्या जवळपास होती. 2022मध्ये वाढून 350 मिलियन झाली आहे. म्हणजेच भारतात गरिबांची संख्याही वाढत आहे आणि श्रीमंत लोकांची संख्या पण तितक्याच झपाट्याने वाढते आहे.